एकीकडे देश आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र अंधश्रद्धेची पाळेमुळं अजूनही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय मिरज तालुक्यात आलाय। मिरज तालुक्यातील कौलापूर गावातील हिंदू स्मशानभूमीत अज्ञातांनी भाणामतीचा अघोरी प्रकार केल्याचं काल उघडकीस आले। या घटनेमुळे कौलापूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं व दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। सामान्यतः निवडणुकांच्या काळात राजकीय ईर्ष्या किंवा विरोधकांवर मात करण्यासाठी असे प्रकार घडत असल्याच्या घटना यापूर्वी समोर आले। मात्र सध्या कोणतीही निवडणूक नसताना अचानक हा प्रकार घडल्यानं हा अघोरी प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने आणि कोणावर करण्यात आला याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। नेमका काय आहे प्रकार? कौलापूर गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे हिंदू स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीत काल नागरिकांना संशयास्पद वस्तू दिसून आल्या। जवळ जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी एका अज्ञात महिलेचा आणि पुरुषाचा फोटो ठेवण्यात आला होता। या फोटोंच्या अवतीभोवती काळी बाहुली, लिंबू, सुया, नारळ यांसह हळद, कुंकू आणि गुलाल टाकून अघोरी पूजा म्हणजेच भाणामतीचा प्रकार करण्यात आल्याचं स्पष्ट झाले। हा प्रकार समोर येतात गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली। नागरिकांमध्ये दहशत, पुरोगामी वर्तुळांमधून संताप। या अघोरी प्रकारामुळे कौलापूर आणि आसपासच्या परिसरातील काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। मात्र दुसरीकडे या प्रकाराबाबत तीव्र संतापही व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य असून इथं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक कार्यकर्ते आणि संस्था सातत्यानं प्रबोधन करत आहेत। असे असतानाही काही भोंदू आणि विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे अशा घटना घडत असल्यानं समाजातून चीड व्यक्त होतीये। अशा अघोरी कृत्यांमुळे केवळ अंधश्रद्धेला खतपाणी मिळत नाही तर समाजात अनिष्ट प्रथांचं उदात्तीकरण होते। अशा भोंदूगिरी करणाऱ्या विकृत प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता सुजाण नागरिकांमधून आणि पुरोगामी कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जाते। या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा प्रकार नेमका कोणाला त्रास देण्यासाठी किंवा कोणत्या अंधश्रद्धेतून करण्यात आला याचा शोध घेण्याचं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे। उदय सिंह राजपूत, संपादक, उदय वार्ता न्यूज।